नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत मॅफ्को मार्केटमध्ये, जिथे सुप्रसिद्ध लकी रेस्टॉरंटचे मालक इब्राहिम यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. सर, तुमच्या लकी रेस्टॉरंटची सुरुवात कशी झाली आमच्या प्रेक्षकांना? ॲक्च्युली जे माझे वडील होते त्यांनी एक 30 वर्ष अगोदर इकडे चालू केलेलं आहे. एक छोटा व्यवसाय होता ते त्यावेळी. इकडे नवी मुंबईत त्यावेळी काहीच नव्हतं, तर तेव्हा ह्यांनी एक छोट्याशा बाकड्यावर हे सगळं काही चालू केलं. आता जे तुम्ही बघतायत हे सगळं एक छोट्या बाकड्यांनी चालू केलं आणि आता आम्ही इकडे आलो. साधारण सर किती वर्ष झाली तुमच्या लकी रेस्टॉरंट? ह्याला किमान 30 वर्ष झाले मॅडम. 30 वर्ष झाले म्हणजे हे तुमच्या वडिलोपार्जित, तुमच्या वडिलांनुसार. सध्या आता ह्या मार्केटमध्ये भरपूर असे हॉटेल्स आहेत, कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? मॅडम इकडे हॉटेल आल्यामुळे काय जास्त इकडे एक हब झाला आहे हॉटेलचा. तर कुठं पण एक प्रत्येक माणूस कुठे पण असतो तर त्याला काय मॅफ्को मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला. तिकडे आपल्याला सर्व काय भेटेल जेवायसाठी. पंजाबी पाहिजे, मोगलाई पाहिजे, तर त्याच्यासाठी पब्लिक अजून इकडे यायला लागलेत. सर, तुमच्या रेस्टॉरंटची खासियत काय, म्हणजे विशेष जेवण काय मिळतं? आमच्या इकडे तर जास्त करून लोक मटण खायला येतात आणि बिर्याणी. आणि मटणमध्ये आमच्याकडे खूप काही डिशेस आहेत जे फक्त आमच्याकडेच भेटतात, बाकी दुसरं तुम्हाला कुठेच भेटणार नाही. जसं डब्बा गोश आहे, मुर्ग मसलम आहे, रोस्टेड लॅम्ब चिली आहे. हे सगळं आपल्याला फक्त आमच्याकडेच भेटणार. सर, इतर हॉटेलच्या तुलनेमध्ये रेटमध्ये काही फरक आहे का, म्हणजे जास्त रेट वगैरे असं? नाही मॅडम, आमच्याकडे जे रेट आहेत ते सर्वात कमी. तुम्ही न्यू मुंबईमध्ये काय बॉम्बेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही बघा, आमच्या इकडं स्वस्त तुम्हाला कोणच देणार नाही. आणि चव पण त्याच्यासोबत आम्ही चव पण हे लक्षात ठेवतो की चव पण असायला पाहिजे त्याच्यात. फक्त रेट कमी असल्यामुळे काय होत नाही. बरोबर. तर त्यामुळे आम्ही हे पण लक्षात ठेवून आम्ही जेवण बनवतात. म्हणजे एक सामान्य माणूस सुद्धा इथे येऊन जेवू शकतो? हो, ते 100 रुपयामध्ये एक माणूस जेवू शकतो इकडे. अच्छा. सर, हा बिझनेस म्हणजे हे रेस्टॉरंट तुमच्या वडिलांनी काढलं आहे, तर तुम्हाला असं कुठे प्रॉब्लेम येत नाही का की तुम्ही एक नवीन तरुण असून कुठेतरी? नाही मॅडम, एवढं तर कधी आलं नाही आणि आता वाटत पण नाही. कारण एक 8 वर्षापासून मी माझ्या वडिलांसोबत आहे आणि माझ्या वडिलांना जाऊन आता एक 5 वर्ष झालेत. तर थोडंफार येतच, करावं लागतं पण. सर, या लकी रेस्टॉरंटमध्ये असे काही कस्टमर आहेत का जे रेग्युलर असतात वगैरे? हो मॅडम, असं खूप कस्टमर आहेत असे जे आता ना एक 30 वर्षापासून दररोज येतात जेवायसाठी. आणि त्यांना फक्त जेव्हा पण ते जेवतात त्यांना असं वाटतं की ते घरगुती जेवण जेवत आहेत. त्यांना अशी फिलिंग नाही वाटत की ते हॉटेलमध्ये आलेत. आणि एक रिजनेबलमुळे ते पण दररोज येतात. सर, आता हे रेस्टॉरंट इतक्या वर्षापासून आहे, काही येत्या 5 वर्षात काही संकल्पना आहे का की अजून पुढे नेण्यासाठी? संकल्पना फक्त एवढीच आहे मॅडम की नवीन डिशेस काढायचे, नवीन जे रेसिपीज काढायचे. त्याच्यामुळे ते जे पब्लिक आहे त्यांना काही नवीन भेटायला पाहिजे. दररोज तर सर्वांकडे खूप काय भेटतं, पण वेगळं काही द्यायसाठी आम्ही दररोज ध्यास करतात काही नवीन काढायसाठी. सर, तुम्ही रेस्टॉरंटमधून पार्टी ऑर्डर वगैरे असं काही वेडिंग ऑर्डर वगैरे घेता का? मॅडम, आमचं जे रेस्टॉरंट आहे ना ते 3 भागात वेगवेगळ्या भागात डिवायडेड आहेत. एक नॉन AC सेक्शन आहे, एक AC फाईन डाईन सेक्शन आहे आणि हे वरचं एक सेक्शन आहे. इकडे आम्ही पार्टी, छोटी मोठी जे गेट टुगेदर असतात, किटी पार्टी असतात, ते आम्ही इकडे अरेंज करतो. आणि जर तुम्हाला आउटडोर कॅटरिंग पाहिजे असेल तर ते पण आम्ही करून देतात, ते पण रिजनेबल रेटमध्ये. तर असं खूप काही आम्ही ऑर्डर केलेत की माणसाला त्याला पटाय पण पाहिजे आणि त्याला पण चव पण लागायला पाहिजे. तर हे आम्ही करत असतात नेहमी एक छोट्या प्रमाणात. हो. सर, तुमच्या हॉटेलमध्ये किती कामगार आहेत? सध्या तर एक 25 ते 30 कामगार आहेत मला सोडून. कारण इकडे जे सकाळचं जेवण जे काय असतं ते मी स्वतः बनवतो इकडे. हां, आम्ही स्वतः. माझे वडील अगोदर बनवायचे, मग ते माझ्याकडे पासन झालं. आता माझ्यावर माझ्या मुलांबाळाकडे पासन होऊ शकतो जर त्यांचं मत असेल तर. तर हे सगळं काय सकाळी उठून आम्ही आमचं मीठ जे आम्ही स्वतः आमचा मागवतात, आमच्या समोर कापवतात
आमच्यासमोर पीस करून घेतात, त्याच्यानंतर आम्ही बनवतात. आणि ते पण प्रॉपर जे पद्धत होती माझ्या वडिलांची चूळवर बनवायचं, त्याचप्रमाणे आज पण आम्ही तसंच बनवतात सगळं काय. जेवण असं मटण वगैरे हो हो हो, सगळं काय ते चुलीवरच बनवतात सध्या पण. तर त्यामुळे ते पॅटर्न आहे तेच कंटिन्यू फॉलो झालेलं आहे. त्यामुळे हे जे टेस्ट आहे ते तशीच राहिलेली आहे. आणि जे मसाला आहे ते आमचा स्वतःचा घरामधून बनवलेला मसाला असतं, ते सगळं काय तेच आम्ही वापर करतात. अच्छा, म्हणजे तुम्ही बाहेर काहीच प्रोडक्ट विकत घेत नाही, स्वतः घरी बनवलेला मसाला तुम्ही वापरता. हो हो, त्यामुळे लोकांना जास्त येतात. बरोबर बरोबर. आम्ही काय रॉ मटेरियल फक्त बाहेरून घेतात, जे आम्हाला वाटत असेल जे बेस्ट क्वालिटीचं आहे. तुम्ही जे पे करतात त्याच्यात ते आलं पाहिजे, त्याची आम्ही जास्ती खात्री घेऊन हे काम करतो. आमच्याकडे जी रोटी आहे ना ती इतर हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा वेगळी असते. आणि ती कारण की काय, ती आम्ही वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि ती मोठी असते. बाकीच्यांकडे तुम्ही जर गेलं तर ते छोटीशी एक रोटी देतं तुम्हाला, ते 2 घासात संपून जाते. पण हे मोगलाई स्टाईलमध्ये असतं, मोगलाई टिपिकल मोगलाई मोठा असावा. तर ते मोठी मोठी रोटी, आणि ते पण जे तुम्ही जेव्हा चावणार त्याला तर तुमच्या तोंडात विरघळणार नाही, ती तुम्हाला एकदम सॉफ्ट वाटणार. तंदुरी रोटी. हो, नाही तव्यावर नाही, ते फक्त तंदूरमध्येच बनवतात आम्ही. हो, ते तंदूर पण आमचंच कस्टमाइज्ड आहे, ते पण आम्हीच बनवतात आमच्यासाठी फक्त. लोकांची जास्त रेलसेल तुमच्या हॉटेलमध्ये असते. हो हो. तुम्हाला ही अशीच लज्जतदार आणि खूप सुरेख अशा जेवणाची जर चव चाखायची असेल तर तुम्ही लक्की रेस्टॉरंटमध्ये नक्की या आणि येथील चव चाखून बघा. पुन्हा भेटूया पुढील विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.